महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर राजकीय उलथापालथी राजकीय घडामोडी होत आहेत. स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणारा आयातीवर अवलंबून आहे हे आजच्या यादीतून अगदी स्पष्टपणे समोर आलेलं आहे. आणि जसं आमचे विरोधी पक्षनेते बोलले की चायना माल चला तो चांद तक नाही तो शाम तक, अशा पद्धतीच्या याच्यावर अवलंबून असणारे या सगळ्या घडामोडीवर भाष्य करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नानासाहेब पटोले साहेब, माझे सहकारी डॉक्टर राजू वाघमारे. मी प्रांताध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आजची भाजपची आणि त्यांच्या सहयोगी पक्षाची यादी पाहिल्यानंतर आम्हाला कीव येते आहे. कारण की भाजपजवळ ज्यांनी दर्या उचलून आतापर्यंत भाजप मोठा केला त्यांच्यासाठी जागा नाहीत. आयात केलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आहे, अशा पद्धतीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे ओरिजिनल भाजपनी एक गोष्ट समजली पाहिजे की तुम्हाला दर्याच उचलायची आहेत आणि आम्ही आयात केलेल्या व्यवस्थेलाच आम्ही आता वापरू, असा हा संदेश या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. असं या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण हे डाका टाकण्याची पद्धत, दुसऱ्या पक्षाचे नेते चोरणं आणि लोकांचे मूळ मुद्द्यावरून त्याला डायव्हर्ट करणं, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला विद्युत नाही. हंगाम आता उन्हाळी चालू आहे, शेतकरी परेशान आहेत. 8 तासाचं लाईन देण्याच्या जागी 4 तास 2 तास लाईन त्या ठिकाणी राहते आणि शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. उद्रेक आहे. एकीकडे सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या DPDCचा म्हणजे त्या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे पैसे यांनी खर्च केलेत. आम्ही कसं लोकांच्या सोबत आहोत, लोकांसाठी काही योजना आणतो आहे, ज्या काँग्रेसने केलेल्या योजना, ज्या आम्ही पंचायत समिती पातळीवर आमच्या सभापती किंवा आमचा BDO वाटत होता, आमचा तहसीलदार वाटत होता, हे त्या ठिकाणी जाऊन तो अहंभाव आणतात की आम्ही हे योजना वाटतो आहे. पण आज आपण पाहतो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन हे घोषणा करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तिथं जाऊन घोषणा केली ऊर्जा मंत्री म्हणून की शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला आम्ही 12 तास विद्युत देऊ. शेतकऱ्यांनी त्या पद्धतीची शेतीची तयारी केली, तेवढी लागवड केली आणि आज शेतकऱ्यांचं पीक त्या ठिकाणी संपते आहे, पाण्याबिना मरते आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. तरी महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये रस आहे का? त्याच्यामध्येच शेतकरी आत्महत्या करावं आणि आम्ही इकडे हाही करावं आणि आम्ही याचा तोडला त्याचा तोडला. आम्ही आमचे नरेंद्र मोदी फार सक्षम नेतृत्व आहे, त्या विकासासाठी हे सगळे लोक येतात. सक्षम काय भारत करायचा, विकासशील भारत करायच्या दृष्टिकोनातून येतात आहेत. हे थोतांड यांनी आता थांबवावं आणि या थोतांडाच्या मागं लोकांचा उद्रेक समजला पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात आणि सत्तेत असल्यामुळे जनतेचे प्रश्न काय महत्त्वाचे आहेत, त्यामध्ये राज्याच्या बेरोजगारांचा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे. नोकऱ्याच्या नावाने अक्षरशः तरुणांना फसवण्याचं पाप आपण लोक करतात आहात. ऑनलाईनमधून त्यांना पैसे गोळा करतात आणि नोकरीचं आमिष दाखवतात आणि मग पेपर फुटीचं कारण दाखवून पेपर रद्द करताना आपण पाहतो आहे. MPSCच्या परीक्षा असतील, शिक्षक भरती असेल, याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी 20,000 शिक्षकांची भरती जाहीर केली. आता आचारसंहिता लागेल. या पद्धतीनं तरुणांना फसवणं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त करणं हे पाप ही लोक करतात आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार आणि गुंडाइझम महाराष्ट्रामध्ये ज्या पातळीवर वाढलेला आहे त्याची यांना काळजी नाही. फक्त आम्ही यांची लोक फोडलीत असं एक आनंद, असुरी आनंद
व्यक्त करणं एवढंच सरकारची आज भूमिका आपण पाहतोय. आज आपण पाहतोय की महागाई आभाळाचा पार चालली गेली, त्याची यांना अजिबात काळजी नाही. सगळं आलबेल आहे, अशा पद्धतीनं वागलं जात आहे. सामान्याच्या लोकांना आज त्याच्याकडे 2 टाईमचं खायला आहे की नाही त्याची काळजी करायचं कारण नाही. फक्त 150 रुपयाचं धान्य दर महिन्याला देऊन त्याच्या हातातलं काम हिसकून 80 कोटी लोकांना आम्ही धान्य पुरवतोय, एवढंच असुरी आनंद व्यक्त करण्याचं पाप हे लोक करताना आपण पाहतोय. आणि म्हणून सगळीकडे यांचा धिक्कार होते आहे, निषेध होत आहे, जनआंदोलन होत आहे, आरक्षणाच्या नावाने जनआंदोलन होतात आहेत. आणि त्याच्यामध्ये उलट्या केसेस आंदोलन करण्यावर लावायच्या, नॉन बेलेबल ऑफेन्स करायचे. 4 दिवसाच्या पहिल्याची घटना जी पुण्यात झाली, वाघळींवर ज्या पद्धतीनं त्यांच्या गाडीवर शाई फेकली गेली, काचा फोडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात चौधरीजी असतील, त्याच्यात ॲडव्होकेट आसिम सरोदे असेल, पण त्यांच्यावरच उलटे नॉन बेलेबल ऑफेन्स दाखल केले. तर ह्या राज्यामध्ये तानाशाही आहे की लोकशाही आहे हे कुठंही समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना सांगितले की तातडीनं त्यांना संरक्षण द्या, पोलीस प्रोटेक्शन त्या लोकांना द्या. त्यांना आपलं व्हॉइस म्हणजे त्यांनी आपला आवाज जनतेसमोर मांडायचा त्यांचा अधिकार आहे, तो थांबवला जातो आहे. लोकशाही संपुष्टात आणण्याचं पाप महाराष्ट्रातलं हे जे भाजप प्रणित येड्याचं सरकार आहे, खोक्याचं सरकार आहे, या सरकारच्या विरोधात तातडीनं ॲक्शन घ्या. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करा, ही भूमिका काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने मांडलेली आहे. मराठी मी सुरुवातीलाच सांगितलं की आता आयात केलेली लोक आणि भाजपची बिचारी ती अनेक वर्ष ज्यांनी दर्या उचलल्यात, ज्यांनी भाजप मोठं करायसाठी काम केलं, त्यांच्यासाठी यांच्याजवळ जागा नाही आहे. आणि स्वतःलाच सांगतात की आम्ही देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहोत. तर ही जी यांची जी फुग्यातली हवा आहे ती निघायला लागलेली आहे, हे आपण दर्शक पाहतोय. काँग्रेसनी काय किंमत केली की नाही? ऐका नाही, काँग्रेसनी किंमत नसती केली तर हे मोठे नसते झाले. आज जे ज्यांचं नाव तुम्ही घेतात आहात ते सगळे मोठेच लोक आहेत. काँग्रेसने नेहमी यांना भरभरून दिलेलं आहे, यांच्या परिवाराला दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही, त्याला काही ते म्हणायचंही नाही. म्हणजे आता शेवट काळापर्यंतही त्यांना सगळं पाहिजे असेल तर ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. त्यांना वाटत असेल तर त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. त्याच्यामुळे थोड्याच दिवसात यांचं जे दिव्य स्वप्न ज्यांनी पाहिलेलं आहे की आम्हाला तिकडे विकासासाठी गेलो, ते कशासाठी गेले तेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे पण लवकरच त्यांचं स्वप्न चूर होणार आहे. म्हणून आम्ही आमच्या काल चन्नीथलाजींनी सांगितलं की त्यांनाच विचारा कशासाठी गेलेत, ते अजूनही सांगायला तयार नाही, तर त्यांच्याकडूनच घ्या ना. ज्या माइंडने हे सगळं केलेलं होतं ते माइंड आता आमच्याकडे नाही, त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करायला तयार नाही. आम्ही सांगितलं आम्ही ज्या माइंडनी केलं होतं ते माइंड आमच्याकडे नाहीत. त्यामुळे हांडोरे साहेबांना राज्यसभेची तिकीट देऊन एक काँग्रेस पक्षाने जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार, आमच्या हायकमांडचा आभार मानतो. त्याचं आता तो विषय नाही आहे. नाही, तो विषय आत्ता नाही आहे, आता विषय नाही आहे. राजू आता तो विषय नाही आहे. नाही, आम्ही ऑलरेडी आमचं CLPची मीटिंग ठरलेली होती पहिल्यापासून. जे राज्यसभेसाठी जे फॉर्म लागतात त्याच्यात 10 लोकांच्या सह्या लागतात, त्याची पण आम्हाला एक मीटिंग करायची होती. आणि 16 आणि 17 हा आमचा 2 दिवसाचा लोणावळ्याला शिबिर आहे.
त्या शिबिरात आम्हाला सगळे आमदार पण त्या ठिकाणी आमंत्रित आहेत. त्यामुळे आमचा ठरलेला प्रोग्राम होता. हे काही शक्ती प्रदर्शनाची मीटिंग नाही, ही आमची रेग्युलर मीटिंग आहे. पण विदर्भातले काही आमदार आजच्या बैठकीला येणार नाहीयेत असं कळतंय. उद्या सकाळी 9:30 वाजता CLPची मीटिंग आहे. आज मीटिंग नाही, उद्या सकाळी 9:30 वाजता आहे. संध्याकाळी विधानभवनामध्ये आज आहे. आम्ही काही प्रमुख लोक बसणार आहोत विधानभवनात. तुमचं आधी पहिल्यांदा विधान आलं होतं की तुम्ही अशोक चव्हाणांना बोललात, म्हणजे त्यांना पूर्ण असं बोललं की काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिलं होतं तरी ते गेले. काल अशोक चव्हाणांनी या संदर्भात थेट असं म्हटलं की भले पक्षाने मला दिलं असलं तरी मी अनेक गोष्टी पक्षालाही दिलेल्या आहेत. कदाचित नाना पटोलेंना ह्या माहीत नसावे, ते त्यावेळेस नव्हते पक्षात. आता हे यातल्या सगळ्यात जो राग आहे तो इथं दिसतो तो तुमच्या आणि तुमच्या कार्यपद्धतीवर दिसतो. अनेक आमदारांची सुद्धा दुष्प्रसिद्ध आहे का त्याच्यामुळेच काल नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या निवडणुका तो जिंकत आलेला आहे. नाना पटोलेंनी निवडणुका काँग्रेस पक्षाच्या हारल्या नाहीत, तर त्याचा राग आहे का, हा एक प्रश्न होतो. आखरी नेतृत्वाला जिंकणं, पक्ष जिंकवणं हे नेतृत्वाची जबाबदारी आहे. आता राग कशासाठी असेल तो आता मला माहिती नाही, त्याच्याबद्दल आता त्यांनाच विचारा. नाना प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी वक्तव्य केलं आहे की काँग्रेसमध्ये आता जे नेते आहेत ते भाजपमध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे, तर मग काँग्रेसने त्यांच्या पक्षामध्ये जे काही सुरू आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि नेत्यांशी चर्चा केली पाहिजे की ते हे नेमका निर्णयाचा का घेत आहेत. काँग्रेसने आता आत्मपरीक्षण करायची गरज आहे. मी प्रकाश आंबेडकर साहेबांबद्दल काहीच बोलत नाही, ते आमचे आदरणीय आहेत. बोला. प्रकाश आंबेडकरांनी जे काही घडलंय, जे काही घडलं त्याच्यावरून त्यानंतर म्हणजे अशोक चव्हाणांचं जाणं पक्षामधून कुठून तरी अशी चर्चा आहे की तुमची कानउघडणी झालेली आहे किंवा तुमच्या जबाबदाऱ्या येत्या काळामध्ये कमी केल्या. काल आमच्या प्रभारींनी तुमच्या प्रश्नाच्या उत्तराला सांगितलं की आमचं लिडरशिप महाराष्ट्राची नाना पटोले हे सांगितलं आहे. आता काय सांगावं त्यांनी, अजून काय सांगावं, हायकमांडनी काय सांगावं ते सांगा, ते अजून सांगतील. तुम्ही विचाराल ते आल्यानंतर प्रश्न. पण या पद्धतीच्या अफवा उडवून आम्हाला त्याला नाना पटोलेला काहीच फरक पडत नाही, पण पक्षाला आणि नाना पटोलेला दोघांनाही सिंपती मिळते. या पद्धतीच्या अफवा उडवत राहा. एक लास्ट मराठी त्याच्यानंतर कोण भाजप या पक्षाकडून मला राष्ट्रपती या पदाच्या उमेदवारी प्रकाश आंबेडकर. मी सुरुवातीलाच तुमच्या एका प्रश्नाला सांगितलं, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी आदरणीय. मी त्यांच्याबद्दलचं कुठलंही वक्तव्य करणार नाही. राजू, काल अशोक चव्हाणांबद्दल चर्चा होती की अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश करत असताना आम्हाला DCM आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळावा अशा प्रकारची काही मागणी केली होती. कुठेतरी भाजपकडनं हा प्रस्ताव फेटाळला गेला आणि त्यांना राज्यात द्यावा. काय वाटतं अशोक चव्हाण यांची उंची किंवा यांचं काय भविष्य वाटतं? चंद्रकांत बावनकुळेंच्या हाताने त्यांचा प्रवेश हा ते काय चंद्रकांत बावनकुळे, हां चंद्रशेखर बावनकुळे. काय झालं त्यांनी काल ते सगळे लोक काँग्रेसमध्ये आणल्यासारखे आमचे अशोकरावांनी बोलले, त्याच्यामुळे मला ते थोडंसं प्रॉब्लेम होतो. तर मूळ प्रश्न असा आहे की त्याच्यात त्यांच्या हाताने त्यांचा प्रवेश होणं म्हणजे काय झालं ते आपल्याला कळतं. काहीतरी त्यांचे राष्ट्रीय नेते येणार आहेत, त्यांचा आग्रह होता की राष्ट्रीय नेत्यांनी व्हावं, पण तसंही नाही झालं. त्याच्यामुळे मी काल त्यांना जे काही मी त्यांचा जेव्हा प्रवेश होत होता तेव्हा मी पाहत होतो, तर त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की एक नेतृत्व करणारं आमच्या काँग्रेस पक्षात त्यांची नेतृत्व क्षमता होती, त्यांचंच सगळं प्रमुख होतं ते. आणि अशा वेळेस असं होणं, म्हणून मी त्यांना काल आव्हान केलं की अशोकराव वापस येऊन जा, तिकडे फार त्रास होणार तुम्हाला, असं मी कालच आव्हान केलं त्यांना. आम्हाला काळजी आमच्या अशोकरावांची. सर हिंदी में आप एक बात बता दीजिए. मराठी में एक प्रश्न की नारायण राणेंनी जरांगे पाटलांवर टीका केली की त्यांनी मर्यादा ओलांडली, अंतरुणात पडून नाटकं करावी, आम्ही त्यांना मराठ्यांचा नेता मानत नाही. आता नारायण राणे साहेब आहेत, साहेबांबद्दल काय बोलता येईल का आपल्याला?
जरांगे बिचारा जमिनीतला माणूस आहे, त्याच्यामुळे जरांगेबद्दल ते काही बोलू शकतात असं मला वाटतं. पण आखरी नेतृत्व कोण ठरवतं ही जनता ठरवतं. त्याच्यामुळे सर्टिफिकेट त्यांना द्यायची, भाजपमध्ये असल्यामुळे त्यांना सर्टिफिकेट द्यायचं काही काम त्यांच्याकडे दिलं असेल नारायण राणे साहेबांकडे तर मला माहिती नाही. त्याच्यामुळे पण ते सर्टिफिकेट वाटतात आजकाल ते. सर हिंदी में बता सर, हिंदी में एक बार बता दीजिए, दीजिए। बड़े बड़े नाम थे नारायण राणे, पंकजा मुंडे, विनोद तावड़े, सबको छोड़कर टिकट दिया गया और दो दूसरे छोटे नेता हैं जो उन्हें दिया गया, क्या कहेंगे? मुझे एक बड़ा ताजुब होता और चिंता भी होती है कि भाजपा देश का नहीं तो दुनिया का सबसे बड़ी पार्टी है, इस तरह का अपनी पीठ अपने हाथ से ठोकती रहती है. तो जिन बेचारे कार्यकर्ताओं ने, उनको बेचारा ही बोलेंगे कि बेचारे कार्यकर्ताओं ने जिस तरह से पार्टी को मजबूत करने के लिए और इनको सत्ता में लाने के लिए जो मेहनत की है, तो बेचारे कार्यकर्ता की कोई चिंता ही नहीं की जाती है. और जब भी आता है मौका तो जो इंपोर्ट किए गए लोग रहते हैं, जिसको हमारे अपोजिशन लीडर बोलते हैं चाइना का माल, क्या बोला, चाइना माल, तो चाइना का माल सुबह यूज़ करो शाम को ख़त्म हो जाता है, ऐसा उसका अर्थ वैसा होता है. तो आयात किए हुए लोगों को ही टिकट दे रहे हैं, तो इसका मतलब है कि बीजेपी के पास लीडरशिप नहीं है. जो लोग उनको लीडर नहीं है, डीलर ऐसे बोलते थे, वही लोग अगर इन लोगों को, डीलरों को ताकत देते होंगे तो आप समझने की बात है कि बीजेपी जिस तरह से अपनी संस्कृति बताती है, पार्टी विद द डिफरेंस, ऐसा जो बीजेपी बोलती थी, तो ये पार्टी विद द डिफरेंस ये है कि जिनको प्रधानमंत्री वाइट पेपर निकाल के आदर्श घोटाला निकालता है और वो लोकसभा में कहता है आदर्श घोटाला किसने किया बहनों भाइयों, ऐसे उनका भाषण आप अभी सोशल मीडिया पे बहुत चल रहा है. हमारे मित्र देवेंद्र फडणवीस, राज्य के सबसे कमज़ोर गृह मंत्री, वो कहते हैं कि ये लीडर नहीं है, ये डीलर है. तो अब क्या चल रहा है ये महाराष्ट्र में. तो मुझे ये लगता है कि बीजेपी के दिखाने के दांत और खाने के दांत अलग है. वो भ्रष्टाचारी लोगों को इकट्ठा कर कर, भ्रष्टाचार यही उनका एकमेव मकसद है, और भ्रष्टाचार से देश और राज्य को लूटकर, राज्य की जनता को लूटकर लोगों को गरीब करना, उनको बेरोजगार करना, किसानों को पूरा ख़त्म करना. किसानों के खेत में बिजली लगती है तो बिजली नहीं देना, उनकी फसल ना खरीदना. दिल्ली में जिस तरह से किसानों का आंदोलन चल रहा है उसके ऊपर लाठी की बरसात होना, आंसू गैस छोड़ना, खिले गड़ाना, जिस तरह से अत्याचार जो लोग कर रहे हैं, यही बीजेपी का असली जो भारत है, जो बोलते हैं ना भारत देश को कौन सा देश बनाना चाहते हैं, और नरेंद्र मोदी, तो यही उनका असली रूप भारत का बनाना चाहते हैं. और ये सब लोग समझते हैं, इसलिए इसमें हमें ज़्यादा जाना नहीं है. लेकिन बीजेपी की जो मानसिकता है, ये आज के लिस्ट से ये पता चलती है कि उनके पास नेतृत्व करने वाली क्षमता नहीं है. इसलिए दूसरे पार्टी के नेताओं के ऊपर डाका डालकर, डराकर, धमकाकर, उनको अपने पक्ष में लेकर उनको पद देने की जो मुहिम शुरू की है, वो सबको समझती है. कांग्रेस ने चंद्रकांत खंडेरे को राज्यसभा का टिकट दिया है, जो कि विधान परिषद में नहीं जीत पाए थे. जो माइंड थे वो निकल गए. चंद्रकांत हंडोरी जी इस बार जीतेंगे. सर, राज्यसभा में जिस प्रकार बाकी सरकारी पार्टियों ने जिस प्रकार उम्मीदवार दिए हैं, वो कांग्रेस से आए हुए उम्मीदवार दिए हैं, जैसे वीरेंद्र देवरा है, चंद्रकांत, अशोक चव्हाण है. तो जैसे इनका वोट जो है, तो कांग्रेस के विधायक जो है वो क्रॉस वोटिंग करने की संभावना भी इस पूरे मामले को लेकर बताई जा रही है. तो क्या कुछ तैयारियां हैं? देखो, ये वोट आपको दिखा के करना है, और जब वोट दिखा के करते हैं तो उसमें वही डिस्क्वालिफिकेशन तुरंत है, इसमें इलाज तुरंत किया जाता है. तो कोई गड़बड़ी नहीं होगी और चंद्रकांत हंडोरी जी इसमें जीतेंगे. उतनी वोट संख्या हमारे पास है. बीजेपी नेताओं का बयान आ रहा है कि सर राहुल गांधी की यात्रा में मुंबई पहुंचने से पहले कांग्रेस में कोई बचेगा नहीं, उनका स्वागत करें. राहुल गांधी के साथ देश की जनता है,
और जनता ही नेता बनाती है। बीजेपी ये गुर्मी में ना रहे, बीजेपी इतने घमंड में ना रहे। रावण का भी घमंड नहीं टिक सका, वो जाति से ब्राह्मण था और उनको पूरे वेद पाठ थे, भगवान शंकर जी का उनके ऊपर आशीर्वाद था, लेकिन उनके घमंड ने ही उनको चकनाचूर कर दिया। तो इस तरह का घमंड बीजेपी ना करे, और बीजेपी लोकतांत्रिक व्यवस्था को नहीं समझती होगी। नेताओं को चोर के ले जाना और हम उसके जीतेंगे। राहुल गांधी का स्वागत करने के लिए रास्ते रास्ते पर रात बेरात, ठंडी हो, बारिश हो, धूप हो, राहुल गांधी के सत्कार के लिए, सम्मान के लिए लोग खड़े रहते हैं। किराए से नहीं लाना पड़ता राहुल गांधी जी को। ये भी वो संदेश आपके माध्यम से बीजेपी को हम देना चाहेंगे। सर, एक सवाल ये है कि जिस तरह से कांग्रेस के नेता हाल के दिनों में छोड़कर गए हैं, इसके पीछे की वजह क्या है? कई लगभग 3-4 हफ्तों में जो गए हैं हाल के दिनों में संजय निरुपम ने कल एक ट्वीट किया था, आपके कार्यप्रणाली को लेकर इनडायरेक्टली उन्होंने ब्लेम किया था कि कुछ नेता की कार्यप्रणाली से कहीं ना कहीं नाराज है, आपका नाम नहीं लिखा था। अशोक चौहान ने भी कहा था, बाबा सिद्दीकी ने कहा था, कुछ तो वजह रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता। तो वजह क्या है कि आपके नेता पार्टी से कोशिश क्यों नहीं कर रहे? अरे उन्हें बेवफाई यूं ही नहीं करते, ऐसा जो बोला ना, उसमें तो बहुत बात छुपी है। नहीं, वही छुपी है जिनने ये डाला कहा है, उन्हीं से पूछिए आप थोड़ा सा, क्या प्रॉब्लम था भाई आपका, कहाँ दबी थी तुम्हारी उंगलियां या गर्दन, थोड़ा पूछिए तो थोड़ा। समय आएगा, उनको बोलने दो। जो भी आप मेरे को इनडायरेक्टली बता रहे हो, एक बार डायरेक्ट आने दो। मैंने कह दिया कि मेरे कार्यकाल में जितने भी चुनाव हुए हमने जीते हैं। अब जीतना ये अगर गलती है तो उनके समय में हार रहे थे सब लोग, मेरे इसमें जीत रहे थे, तो यही गलती होगी मेरी, तो मंजूर है। संजय निरुपम अगर पार्टी लाइन के खिलाफ कोई चीज सोशल मीडिया पे लिख रहे हैं या बयान दे रहे हैं, तो ये पार्टी के खिलाफ जा रहा है, क्या संजय निरुपम पे कोई कार्रवाई होगी? अक्सर इस तरह की उसकी दखल हाईकमान ले रही है। हाँ, कोई आधार नहीं है, एक संगठन का आदमी है, कांग्रेस पार्टी का आदमी है, और संगठन में उनका बड़ा योगदान है। महाराष्ट्र में उनको मानने वाला बड़ा वर्ग है, और एक कार्यकर्ता को मौका देना तो उसके लिए कोई उसकी परिभाषा नहीं होती है। इनकी परिभाषा पूछिए ना बीजेपी से कि तुमने इंपोर्ट किए लोगों को क्यों किया करके, इनकी परिभाषा पूछिए। हमने कार्यकर्ता को मौका दिया है। सवाल ये है कि कांग्रेस पार्टी जो है ये कहती है कि भाई ईडी और सीबीआई का इस्तेमाल जो है केंद्र करता है विपक्षी पार्टियों को डराने के लिए। जब आपकी सरकार होती है, राज्यों में सरकार रही, तो वहाँ पर आप टेट की जो है राजनीति क्यों नहीं करती? देखो, ईडी और सीबीआई और इनकम टैक्स ये सेंट्रल गवर्नमेंट की एजेंसियाँ है। अभी हमारे एक आपके ही साथी ने कहा था कि सरकारी पक्ष, ऐसा कहा, भारतीय जनता पार्टी पक्ष नहीं कहा है, एक आपके ही इसने कहा है। तो मैं उन्हीं के सेंटेंस को आगे लेके जाना चाहता हूँ कि सरकारी पक्ष के बारे में आप अगर हमसे पूछ रहे हो, तो सरकारी पक्ष इस तरह से तानाशाह कभी नहीं बना था जो आज बना है 2014 से, और उसका जो है कंट्रोल वो दिल्ली का है। और इसलिए मैंने आपको मैं जानना चाहता हूँ कि राज्य सरकार, अब राहुल जी की लीडरशिप में जब केंद्र में सरकार आएंगी तो उसका जवाब भी उसी ढंग से दिया जाएगा, और हम पूरी तैयार हैं। सर, अशोक चौहान को एक बड़े मराठा नेता के तौर पर जाना जाता था, हालांकि प्रदेश स्तर के बड़े नेता थे, देश के भी बड़े नेताओं ने ड्यूटी की, 2 बार मुख्यमंत्री रहे। उनके जाने से वाकई में महाराष्ट्र कांग्रेस के लिए कितना नुकसान है? मैं कल आपके कुछ चैनलों में देख रहा था, कुछ चैनल नांदेड़ में भी पहुँच गए थे। नांदेड़ से 100 लोगों का इंटरव्यू उन्होंने किया, 98 लोगों ने बोला हम कांग्रेस के साथ हैं, हमने इनको नेता बनाया था, ये इनने हमको नहीं बनाया था, और हम कांग्रेस के साथ रहेंगे। नांदेड़ डिस्ट्रिक्ट के लोगों का, उनके मतदार संघ का भी यही स्टेटमेंट है। तो आप लोकतांत्रिक व्यवस्था में जनभावना का आदर करना, ये हमारी भूमिका है। तो इसलिए नेता और ये 2 चीज़ों का आप थोड़ा सा फर्क कीजिए, यही हम आपको कहना है। विधायक भी अशोक चौहान के संपर्क में क्या जाने वाले हैं? क्रॉस वोटिंग का कोई डर सता रहा है? देखो, जो होगा होगा,
बीजेपी ने अपना चौथा नहीं खड़ा किया तो आप लोगों ने थोड़ी राहत की सांस ली हो? नहीं, देखो हम हर मुकाबले को लड़ने के लिए तैयार है। हम किसी को भी ये नहीं कहेंगे कि भाई ऐसा नहीं करो वैसा नहीं करो। हम हर मुकाबले को से लड़ने को तैयार है। हमारे नेता राहुल गांधी जी जिस तरह से लड़ रहे हैं उसके लिए हम लड़ने को तैयार है और वो हमारी भूमिका स्पष्ट है। छत्रपति संभाजी राजे को ये देने की बात की जा रही थी, सीट देने की, लेकिन उनका नाम देखो छत्रपति शाहू महाराज का हमने उस दिन भी आपको क्लियरेंस किया कि हमने लोकसभा के लिए उनकी बात चल रही है, राज्यसभा की नहीं। हमने उस दिन ही स्पष्टीकरण किया था। शाहू महाराज जी हमारी वहाँ की लीडरशिप जो है कोल्हापुर की उनके संपर्क में है और कल भी शरद पवार साहब के साथ हमारी बात हुई और एक हम लोग रणनीति कर रहे हैं। वो एक रणनीति का हमारा ये है और वो हमारे वहाँ के लीडरशिप के संपर्क में है लोकसभा के बाद। राष्ट्रवादी पर, अभी 2024 को ऑपरेशन लोटस कांग्रेस पर दिखाई दे रहा है। ये पता है कि ऑपरेशन लोटस किया जा रहा है, लेकिन फिर एमपीए जो है वो अलर्ट पे क्यों नहीं है अपने नेताओं को लेकर? मुझे एक नहीं समझ में आ रहा है कि बीजेपी ने खुद सर्वे किया महाराष्ट्र का, अभी चुनाव की आचार संहिता लगने का समय आ गया है और लेटेस्ट बीजेपी का सर्वे आया 37 सीटें ये महाविकास आघाड़ी को दिखा रही है। कुछ चैनलों ने किया है तो 26 हम लोगों को दिखा रहे हैं और 22 उनको दिखा रहे हैं। तो भाई इनके ऑपरेशन लोटस का फर्क पब्लिक के ऊपर क्या हुआ? आखिरी नेता कौन बनाते हैं? लोग बनाते हैं। हमारे तेलंगाना में हमारे 19 एमएलए चुन के आए थे लास्ट गवर्नमेंट में, तो हमारे 14 एमएलए वो लेके गए, 5 ही हमारे बच्चे थे। अभी हम लोग मेजॉरिटी में 2/3 मेजॉरिटी में गवर्नमेंट हमने तेलंगाना में लाई, आखिरी पब्लिक हमारे साथ थी। हमारा कर्नाटक में भी वही हाल किया था इन लोगों ने, ऑपरेशन लोटस। ये पूरा अभी जो कीचड़ ये लोग बना रहे हैं, लोकतांत्रिक व्यवस्था का जो कीचड़ बना रहे, अब कीचड़ में यही वो दलदल में बीजेपी फंसने वाली है। कहीं इनका कहीं नज़र नहीं आएंगे। ये परिस्थिति आपको ये जनतांत्रिक व्यवस्था में आपको देखने मिलेंगी। इसलिए इनके ऑपरेशन लोटस का बहुत ज़्यादा प्रचार करने का कोई कारण नहीं है। इनको करने दी, क्योंकि भ्रष्टाचार का पैसा इनके पास बहुत है। सत्ता का दुरुपयोग कैसा करना बीजेपी ने अपनी औकात दिखाई है। तो भ्रष्टाचार क्योंकि खोखे की सरकार जो याद सबको हुई है, तो आखिरी खोखे कहाँ से आई? कहाँ से पैसा दिया 50 करोड़ रुपया इन लोगों ने? मेरा सवाल है। तो ये अगर ये जो प्रधानमंत्री जी भ्रष्टाचार मुक्त भारत बनाना चाहते तो खुद ही भ्रष्टाचारी बन रहे। और राहुल जी ने इनको सवाल पूछा था, इनका पगार 1,60,000 रुपया है, दिन में 4 ड्रेस बदलते हैं, करोड़ों रुपए के इनके कपड़ों पे खर्चा होता है, पैसा कहाँ से ला रहे? तो उसका जवाब क्यों नहीं देते ये लोग? तो एकदम सिंपल लाइन है। ये जो सिद्धांत और ये जो बीजेपी का था, जो आज तक इनका चलता था, ये सब सिद्धांत और इनका जो कल्चर है वो देश की जनता समझ चुकी है। और इसलिए ये लोटस की बात अभी होएगी नहीं, अभी सिर्फ पंजे की बात होगी। सीनियर हाँ, मोर दॅन लोटस अशी आमची कुठलीही चर्चा कालच्या पातळीवर झाली नाही। तातडीनं जागा वाटपाचा निर्णय करून आपण सगळेजण सामूहिकरिती कॅम्पेन सुरू करावा, हाच आमचा कालचा प्रस्ताव होता। शरद पवार साहेबांसोबत कुठली त्यांची पार्टी काँग्रेसमध्ये मर्ज करावा असा कुठलाही आमच्याकडून कोणी प्रस्ताव दिला नाही किंवा शरद पवार साहेब पण या विषयावर कुठेही बोललेले नाहीत। त्याच्यामुळे कालच्या मीटिंगमध्ये याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही। भाजपने अजून चौथा उमेदवार दिला नाहीये, परंतु जर उद्या जर चौथा उमेदवार दिला तर तुमच्या उमेदवाराला जिंकून आणणं तितकंसं सोपं वाटतंय का तुम्हाला? आमची पूर्ण तयारी आहे, सांगितलं ना आपल्याला। आलेल्या सगळ्या संकटावर मात करणं ज्याप्रमाणे आमचे नेते राहुल गांधीजी करतात आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातलेही आम्ही सगळेजण मिळून
त्या पद्धतीनं प्रत्येक याच्यावर आम्ही मात करू आणि आमचा कॅन्डिडेट जिंकू. तुमच्यावरती काही लोक नाराज आहेत, तुम्ही काही लोकांवरती नाराज आहात. आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्यांनी तुमच्या पुढे लोटस पुढे केले नेत्यांपुढे, तुम्ही रोज कुठल्या नेत्यांना देणार आहात, रोज कोणाला देणार आहात? प्रेमळ शुभेच्छा. मी गुलाबाच्या फुलाच्या पेवर लावा, कारण की गुलाबाचं फुल जास्त दिवस टिकतं. ज्याचं लोटस म्हटलं ते जास्त नाही, दुसऱ्या दिवशीच मुरझवतो. त्याच्यामुळे माझ्या हातातल्या पंजामध्ये तुम्हाला गुलाबाचं फूल पाहायला मिळेल. काटे वजह में मज़ा रहता है उसका अलग. अगर आदमी को अगर दाढ़ी नहीं हो, मूछ नहीं हो, तो आदमी को उसका कोई वैल्यू नहीं होता. तो इसलिए ना एक सवाल जो मर्जर की बात सामने आई थी, कांग्रेस एनसीपी का मर्जर हो रहा है, उसके बाद हालांकि एनसीपी ने भी खंडन किया, इस पर कांग्रेस के ऑफिशियल रिएक्शन क्या? दूसरा हमने बोल दिया ना, और मनोज जारंगे को लेकर यह है क्योंकि तबीयत खराब है, उस्मानाबाद और बीड़ में तो बंद बुलाया गया है, उस्मानाबाद में, धाराशिव में कई जगहों पर टायर जलाए गए, एसटी बसों में भी पथराव हुआ है, स्थिति फिर से बिगड़ सकती है, इस पर क्या होगा? हमने जिस दिन जरांगे जी को राज्य के मुख्यमंत्री ने उनका आंदोलन छुड़ाया नए मुंबई में और यहाँ आने नहीं दिया उनको मुंबई में, तो उसी दिन जब हमको पूछा गया तो हमने वो इसी दिन पूछा था कि इन्हें ओबीसी को फंसाया या मराठा को फंसाया. क्योंकि जो बात हमारी सर्वपक्षीय मीटिंग में हुई थी और जिस तरह से सरकार की तरफ से भी बात रखी जा रही थी कि ओबीसी के आरक्षण को हाथ न लगाते हुए हम मराठा को आरक्षण देंगे. अब उस दिन उन लोगों ने अध्यादेश निकालने की बात की, हम मराठा को आरक्षण दिया, उसका गुलाल वहाँ पे ये किया गया, ढोल बजाए गए. फिर 10 तारीख को जरांगे जी को क्यों आंदोलन करना पड़ा और उपोषण के लिए बैठना पड़ा? तो ये सरकार बार बार फंसाती है, ये धोखा देने वाली सरकार है, ये लोगों से लूटने वाली सरकार है. लोगों को जैसे आज जरांगे की हालत पूरी खराब हो चुकी है और पहले ही उनकी कई बार तबीयत खराब हो चुकी है. और क्या किसानों को जिस तरह से मारा जा रहा है, आत्महत्या करने को प्रेरित किया जा रहा है, जैसे युवाओं को नौकरी न देकर उनको आत्महत्या करने लगा रहे हैं, महंगाई बढ़ाकर जिस तरह से लोगों को परेशान किया जा रहा है, तो क्या जरांगे को ये लोग इसी तरह परेशान कर कर उनको भी उसी लेवल पे लेके जाना चाहते हैं? हमने लास्ट टाइम में बोला कि अगर जरांगे के बाल को भी धक्का लगा तो हम इस बात को सहन नहीं करेंगे. हमारी भूमिका स्पष्ट है. सरकार ने जो आश्वासन दिया है, जिस लाइन पे सरकार ने बात की थी कि हम ओबीसी के आरक्षण को धक्का न लगाते हुए हम मराठा को आरक्षण देंगे, बिल्कुल देना चाहिए. धनगर समाज की भी बात उन्होंने कही थी, बिल्कुल देना चाहिए. कैसे देंगे? वो देना चाहिए ना. तुमने सरकार में है, केंद्र और राज्य में सरकार है, तो वादा किया था आपने 2014 में, गोंडगोवारी को वादा किया था इन लोगों ने. तो जो बातें हैं, वो दूसरा कोड़ी जमात जो है उनको भी इन लोगों ने वादा किया था, तो देते क्यों नहीं है? 100 दिन की बात की थी, अब 10 साल पूरा हो गया. तो ये सरकार धोखा देने वाली है, झूठ बोलने वाली सरकार है, जनता को फंसाने वाली सरकार है बीजेपी, और इसलिए अब इनके ऊपर विश्वास नहीं रहा है. मर्जर पर ऑफिशियल रिएक्शन क्या? कल हम पवार साहब से मिले, हमारे प्रभारी रमेश चन्नीथला जी भी हमारे साथ थे, हमारे सेल्पी थे, हमारे अपोजिशन लीडर थे, सब थे हम लोग. और हमने जल्दी से सीट शेयरिंग का इशू को लेकर क्लियर करने की बात हुई और जॉइंटली पूरे महाराष्ट्र में हम लोग महाविकास आघाड़ी करके कैंपेन करने का हम लोगों ने एक प्रस्ताव उनके सामने रखा और पवार साहब ने उसको मान्य किया. आज भी सुबह उनका मुझे फ़ोन आया 21 तारीख को, क्योंकि अभी हम लोगों का 2 दिन शिविर है लोनावाला में, वो शिविर के बाद शिव जयंती आ गई है, शिव जयंती के बाद तुरंत हम बैठकर ये सीट शेयरिंग का जो इशू है वो क्लियर कर लेंगे. लेकिन मर्जर के बारे में जो बातचीत आ रही है, उनके ही गुट से जो है, उनके ही गुट से तो अलग-अलग नेताओं की अलग-अलग प्रतिक्रिया दिखाई दे रही है. कोई बोल रहा है कि बातचीत चल रही है, कोई बोल रहा है कि ऐसी कोई बात. या हमारे लेवल पे इस विषय पे कोई चर्चा नहीं हुई. पण जुने मित्र जर का पुन्हा काँग्रेसमध्ये येत असतील तर तुम्ही त्यांना आमंत्रण द्याल का की पुन्हा ही प्रक्रिया पार पडावी म्हणून? बघा, पवार साहेब एक मोठे नेते आहेत, त्यांचा निर्णय काय येतो आहे, त्यांनी काय अजून बोलले नाही, त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण ते ज्यावेळेस काही अशा पद्धतीचा निर्णय घेतील ते स्वागतार्हच राहील.
पटोले साहब, एक सवाल है कि लास्ट टाइम जिन्होंने क्रॉस वोटिंग की थी, क्या आप उन पे नजर रखेंगे इस बार क्रॉस वोटिंग? आपको वोट दिखा के करना है राज्यसभा में तो नजर में जाने वाले हो तो कर ही सकते हैं। अरे मेरे भाई, मैं रहूंगा ना वहाँ बैठा, इनवैलिड हो जाएगा वो। और मुझे दिखा के करना है। इनवैलिड होगा और बाहर हो जाएगा। देखो ओपन वोटिंग होता है, हाँ, इसलिए मैं आपको बता, डिस्क्वालीफाई हो जाएगा। और डिस्क्वालीफाइड होगा 6 साल में 6 साल का। किया था तभी कांग्रेस के कई सारे विधायक जो थे वो नहीं आए, जिसके कारण वो वोट नहीं कर पाए, विश्वास दर्शक ठराव में मौजूद नहीं रह पाए। ऐसे भी संभावना हो सकती है कि अरे हमने बोला ना, हमने यही कहा कि ओपन वोटिंग है, ऐसा कुछ नहीं होगा, आप चिंता मत करो। राज्यसभा का कैंडिडेट हंडोरे जी ये महाविकास आघाड़ी के कैंडिडेट है और वो चुन के जाएंगे। व्हीप निघालेला आहे, त्याच्यामुळे 6 वर्षाचं डिस्क्वालिफिकेशन।